या ठिकाणी आपण कढई तापायला ठेवली आहे आणि तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये। आज आपण तिखट डाळीची रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य, तर मी त्याच्यामध्ये तिखट डाळीमध्ये भोपळा पण टाकणार आहे, शेवगा पण टाकणार, शेवगाच्या शेंगा आणि एक असा मोठा बटाटा घेतलेला आहे, तो कापून सालं सोलून घेतले, स्वच्छ धुवून। त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक दीड असा टमाटा घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेत, हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे। लसूण आपण ते आता डाळीला फोडणी देऊया। डाळ आपली तूर, मूग, मसूर हे मिक्स डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तेल तापलं आहे आपलं मस्तपैकी। त्याच्यामध्ये आता ह्या ठिकाणी आपला कांदा टमाटा चांगला शिजलेला आहे, तर आपल्या ह्या भाज्या ह्या ठिकाणी टाकणार आहोत। भाज्या शिजायला काही उशीर नाही लागणार, कारण आपण कुकरला शिट्टी दिली तरी भोपळा आणि शेवगा शिजून निघेल। त्याचबरोबर मसाले टाकूया, चवीनुसार मीठ, हळद, तिखट करणार आहे म्हणून थोडी तिखट मिरची पावडर जास्त टाकणार आपण चवीला, चवीनुसार मसाला, थोडा गरम मसाला आणि धनिया पूड एकत्र करून घेऊया। त्याचबरोबर आपण ह्या डाळी सगळ्या धुवून घेतलेल्या त्या मिक्स करूया। आता बघू शकता आपली डाळ मस्त झाली आहे, तिखट डाळ। जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, मीडियम अशी झालेली आहे। आणि ह्याच्यात आता आपण कोथिंबीर टाकू आणि गरम गरम असं सर्व करू शकतो आपण। डाळ भात म्हणून खाऊ शकता तुम्ही। संस्कृती या पूर्ण टास्क मध्ये काम आहे का तुमची रेवाकडे असलेली लॉयल्टी तुम्ही डील करण्यासाठी जी स्ट्रॅटेजी वापरली ती तुम्ही बदलली आणि प्रभू यांना तुम्ही जो शब्द दिला अजून